केंद्रीय निवडणूक आयोगाने कुणाचाही अपेक्षाभंग केला नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया घटनातज्ञ असीम सरोदे यांनी दिली। केंद्रीय यंत्रणांवरती सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा ताबा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने कुणाचाच अपेक्षाभंग केलेला नाहीये, याचाच अर्थ हा अपेक्षित निकाल आहे असं असीम सरोदे म्हणतात। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कोणाचाही अपेक्षाभंग केला नाही आणि अजितदादा पवार यांना राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह घड्याळ हे देऊ केलेलं आहे। खरं तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ज्या पद्धतीने विविध यंत्रणांवर ताबा मिळवलेला आहे त्यामध्ये निवडणूक आयोग हे पाळीव आयोग झालेला आहे। ही यंत्रणा पूर्णपणे राजकीय कह्यात आलेली आहे आपल्याला दिसते आणि त्याच स्वरूपाचा निर्णय ते देतील हे त्यामुळेच अनेकांना वाटत होतं तसा निर्णय झालेला आहे। बघतोय आजची सर्वात मोठी बातमी अखेर निकाल लागलेला आहे आणि राष्ट्रवादी कुणाची हा जो प्रश्न अनुत्तरित होता त्या प्रश्नाचं आता उत्तर मिळालेलं आहे। ते म्हणजे आता घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अधिकृतपणे अजित पवार गटाला देण्यात आलेलं आहे।